इयत्ता 5वी परिसर अभ्यास 2 प्रकरण 8 आपण अभ्यासणार आहोत. स्थिर जीवनाची सुरुवात. यामध्ये पहिला मुद्दा बघा, पशुपालनाची आणि शेतीची सुरुवात. खास कौशल्य आणि विविध व्यवसाय, परस्पर सहकार्यावर आधारलेले जीवन, घराची रचना, गाव, नातेसंबंध आणि कुटुंब हे 5 पॉईंट आहेत. ते आपण या पाठाच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. पहिला जो मुद्दा आहे 8.1 पशुपालनाची आणि शेतीची सुरुवात. पशुपालन याच्यामध्ये बघा, कुत्री, शेळ्या, मेंढ्या, गाय, बैल, म्हैस इत्यादी पाळीव प्राणी माणसाला अनेक प्रकारे उपयोगी असतात. एखादी प्राणीजात माणसाळविण्याच्या प्रक्रियेच्या 3 मुख्य पायऱ्या आहेत. त्याच्यामध्ये बघा, एक आहे रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे. त्यानंतर नंबर 2, त्या जनावरांना माणसासोबत राहण्याचे वळण लावणे. 3, त्यांच्यापासून दूध, दुभते इत्यादी पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे. असे हे 3 प्रकार आहेत की ते म्हणजे जे पाळीव प्राणी आहेत ते म्हणजे माणसाळण्याच्या काय आहेत, पद्धती आहेत, प्रक्रिया आहेत. पुढे बघा, यातील तिसरी पायरी म्हणून जेव्हा साध्य करतो तेव्हा त्याला पशुपालन असे म्हणतात. म्हणजे तिसरी पायरी जी आहे तेव्हा ती जेव्हा साध्य करतो त्याला आपण पशुपालन असे म्हणतात. 6व्या पाठात आपण पाहिले होते की मध्यश्मी युगातील माणसाने कुत्रा माणसाविला होता. कुत्रा हा माणसाळलेला पहिला प्राणी. शिकार करताना माणसाने कुत्र्याचे सहाय्य घेत असत. कुत्र्यानंतर शेळ्या, मेंढ्या माणसाविल्या गेल्या. म्हणजे म्हणजे माणसाविला जाणारा प्राणी म्हणजे कुत्रा, आणि त्यानंतर मग शेळ्या, मेंढ्या इत्यादी. आता त्यानंतरचा मुद्दा आहे शेती. आता आपल्याला माहिती आहे की आपला भारत देश शेतीप्रधान देश आहे. आता शेतीचे सुमारे 11,000 वर्षापूर्वीचे पुरावे प्रथम इस्राईल आणि इराक येथे मिळाले आहेत. शेतीची सुरुवात करण्याचे श्रेय स्त्रियांना दिले जाते. टोकदार काठीच्या आधाराने स्त्रियाच बी पेरण्याचे काम करत असाव्यात. काही आदिवासी जमातीमध्ये स्त्रिया अजूनही अशा पेरणीसाठी अशा पद्धतीने पेरणी करतात. पेरणी करण्यासाठी वापरण्याच्या टोकावर काठीला पुरेसे वजन मिळून जमीन खोलवर खणता यावे म्हणून त्या काठ्यांना मधोमध छिद्र असलेले दगड बसवले जातात. म्हणजेच बघा, या ठिकाणी आकृती दिलेली आहे बघा. ही जी म्हणजे हे आहे काय, काठी आहे. त्या काठीला टोकदार दगड लावला जायचा आणि त्याच्या आधारे काय केलं जायचं तर म्हणजे जमिनी आहे ती जमीन खणली जायची किंवा खोदकाम केलं जायचं, आणि हे काम शक्यतो स्त्रिया करायच्या. शेतीच्या कामामुळे लोकांना वर्षातील बहुतेक काळ एके ठिकाणी राहणे भाग पडले, हे आपण गेल्या पाठात पाहिले आहे. प्राण्याने ओढलेल्या नांगराने नांगरणी करू लागल्यानंतर शेतीच्या उत्पादनात वाढ झाली. म्हणजेच हे काय करायचे, त्याच्या आधारे शेतीसाठी जमीन नांगरणी केली जायची. शेती हे लोकांच्या निर्वाहाचे प्रमुख साधन बनले. शेतीच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी लोक निसर्ग शक्तींची आणि देवदेवतांची आराधना करू लागले. शेतीची कामे, पाण्याचे वाटप आणि
आणि गावांचे संरक्षण यासारख्या अत्यावश्यक गोष्टींची व्यवस्था यामुळे कृषीप्रधान समाजव्यवस्था अस्तित्वात आली. म्हणजे काय करायचे तर आपल्या शेतामध्ये उत्पादन आहे ते उत्पादन वाढले पाहिजे यासाठी त्यापूर्वीचे म्हणजे त्यावेळेचे लोक हे निसर्गशक्ती आणि देवतांची आराधना करत, त्यांची पूजा करत, की जेणेकरून आपल्या शेतीमध्ये उत्पादन वाढेल. मग काय करायचे ते तर शेतीची कामे, पाण्याचे वाटप, गावाचे संरक्षण यासारख्या आवश्यक व्यवस्था ते करत आणि म्हणून यामुळे कृषीप्रधान समाजव्यवस्था त्यावेळी अस्तित्वात आली. पुढचा पॉईंट आहे बघा, खास कौशल्य आणि विविध व्यवसाय. शेती सुरू होण्यापूर्वीच्या काळात शिकार आणि फळे, कंदमुळे गोळा करण्यातून मिळवलेले अन्न दीर्घ मुदतीसाठी साठवणे शक्य नसे. त्यामुळे त्या जीवनपद्धतीत समूहातील सर्वच स्त्री पुरुष फक्त अन्न मिळवण्याच्या कामात सतत गुंतलेले असत. शेतीमुळे मिळालेल्या स्थिरतेमुळे पिकलेले अन्नधान्य दीर्घ मुदतीसाठी साठवता येणे शक्य झाले. समूहातील सर्वांची गरज भागूनही शिल्लक उरेल इतके धान्य मिळू लागले. त्यामुळे समूहातील काही स्त्री पुरुषांना नवीन गोष्टींचा शोध घेऊन अंगच्या कल्पकतेच्या आधारे नवीन कौशल्य विकसित करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू लागला. अशी कौशल्य आत्मसात केलेल्या व्यक्तीकडे त्यांच्या विशिष्ट कौशल्यावर आधारित कामे सोपवली गेली. त्यामुळे मातीची भांडी बनवणारे, मणी बनवणारे यासारखे कारागीर तयार झालेत. नवाश्मयुगीन काळातील मातीची भांडी आणि मातीच्या वस्तू घरातील स्त्रियांनी हाताने घडवलेल्या होत्या असे मानले जाते. पुढचा पॉईंट बघा, परस्पर सहकार्यावर आधारलेले जीवन. गावातील शेतकरी आता गरजेपेक्षा अधिक अन्नधान्य पिकवत होते. शेतीची अवजारे बनवणे, ती दुरुस्त करणे या आणि इतर अनेक कामांसाठी त्यांना कुशल कारागिरांची गरज होती. कारागिरांना कामाचा मोबदला अन्नधान्याच्या किंवा वस्तूंच्या स्वरूपात दिला जाई. कारागिरांना विविध वस्तू बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल दुरून आणावा लागत असे. त्यांची किंमतही अन्नधान्य आणि वस्तू यांच्या देवाणघेवाणीतूनच चुकवली जात असे. त्यातून खरेदी आणि विक्री यासाठी विनिमयाची पद्धत रूढ झाली. जेव्हा कच्चा माल, तयार वस्तू, दैनंदिन उपयोगाच्या अन्य वस्तू इत्यादी इतर ठिकाणाहून आयात करण्याची गरज भासे. तेव्हाही विनिमयाची हीच पद्धती उपयोगात आणली जात असे. मीठ ही अत्यावश्यक गोष्ट. बहुतेक गावांना मीठ दूरवरून आणावे लागत असे. मिठाचे व्यापारी मिठाच्या मोबदल्यात मिळालेल्या वस्तूंचाही व्यापार करत. मिठाच्या व्यापारामुळे नवयुगातील व्यापार विस्ताराला मदत झाली. गावातील व्यापाराची आणि साधनसंपत्तीच्या वाटपाची ही व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून गावातील लोकांनी एकमेकांशी सहकार्य करावे याचे नियम तयार झाले. या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे गेली त्यांना गावाचे कर्तेपण मिळाले. गावाच्या संरक्षणाची जबाबदारी अशा कर्त्या व्यक्तीवर सोपवली गेली. अशा तऱ्हेने गावाची शासनव्यवस्था निर्माण झाली. नवाश्मयुगातील गावाच्या भोवती असलेल्या संरक्षित भिंतींचे आणि कंदकांचे पुरावे मिळाले आहेत. पूर, जंगली जनावरे तसेच गुरे चोरून नेणारे बाहेरचे लोक यांच्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी या भिंती बांधल्या जायच्या. घराची रचना कशी होती आपण बघूया. नवाश्मयुगाच्या सुरुवातीला कुडाची घरे बांधली जात होती. पुढे अन्नधान्याच्या विपुलतेमुळे लोकसंख्या वाढली. गावे स्थिरावत आणि विस्तारत गेली. काही काळानंतर कच्च्या विटाची चौकोनी घरे बांधली जाऊ लागली आणि घरांमध्ये एकापेक्षा अधिक खोल्या बांधल्याचेही दिसते. दोन घरांमध्ये बहुतेक फारसं अंतर नसायचे. हवामानाच्या स्थानिक वैशिष्ट्यांना अनुसरून घराच्या बांधणीत स्थानिक बदलही आढळतात.
आता या ठिकाणी मला काही चित्र दिले आहेत बघा. जमिनीत अवशेष आणि गोलखांब यांच्या खुणांच्या आधारे तयार केलेली चौकोनी घराचे कल्पनाचित्र या ठिकाणी दिलेलं आहे. अशा प्रकारची म्हणजे घरं पूर्वी बांधली जायची. आता गाव, नातेसंबंध आणि कुटुंब. घराच्या आणि गावाच्या रचनेच्या आधारे असे अनुमान करता येते की संपूर्ण गावातील लोक सर्वसाधारणपणे एकाच कुळातील असत. म्हणजेच गावातील सर्व सदस्य एकमेकांचे नातेवाईक असत. त्या अर्थाने संपूर्ण गाव हे एक विस्तारित कुटुंब होते. एका घरात राहणारे सदस्य निकटच्या नातेसंबंधाने जोडलेले असत. परंतु त्याचवेळी ते गावातील विस्तारित कुटुंबाचेही सदस्य असत. मृत व्यक्तीला घरात किंवा घराच्या अंगणात पुरत असत. व्यक्तीच्या कुटुंबाशी असलेला संबंध मृत्यूनंतरही तुटू नये असा उद्देश त्यामागे असावा. मृत्यूनंतरच्या आयुष्यात उपयोग पडाव्यात या समजुतीने विविध वस्तूही मृतांसोबत पुरवण्यात येत. आता हा जो धडा आहे त्याच्यावरती काही पॉईंट्स काढलेले आहेत. ते पॉईंटच्या आधारे आपण जरा अभ्यास करूया. पहिला पॉईंट्स आहे बघा, पशुपालन. पाळीव प्राणी, त्यांची पाळीव प्राण्याची नावे का बघा. कुत्री, शेळ्या, मेंढ्या, गाय, बैल, म्हैस इत्यादी. त्यानंतर प्राणीजात माणसावर नेण्याच्या प्रक्रियेच्या पायऱ्या. नंबर 1, रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे. नंबर 2, त्या जनावरांना माणसासोबत म्हणजे राहण्याचे वळण लावणे. नंबर 3, त्यांच्यापासून दूध, दुभते इत्यादी पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे. आता शेतीचे काही पॉईंट आहे बघा. शेतीचे सुमारे 11,000 वर्षापूर्वीचे पुरावे इस्राईल व इराक येथे प्रथम मिळाले. टोकदार काठीच्या आधारे जे बी पेरण्याचे काम. शेतीच्या कामामुळे बहुतेक काळ एक ठिकाणीच राहणे भाग. शेती हे निर्वाहाचे प्रमुख साधन. शेतीच्या उत्पादन वाढीसाठी निसर्गशक्तीची व देवदेवतांची आराधना. शेतीची कामे, पाण्याचे वाटप, गावांचे संरक्षण यातून कृषीप्रधान समाजव्यवस्था अस्तित्वात. खास कौशल्य आणि विविध व्यवसाय. शेतीमुळे पिकवलेले अन्न दीर्घ मुदतीसाठी साठवता येणे शक्य. त्यानंतर आमच्या कल्पनेच्या आधारे नवीन कौशल्य विकसित करण्याची पुरेसा वेळ. मातीची भांडी, मणी बनवणारे कारागीर तयार. परस्पर सहकार्य आधारलेले जीवन. गरजेपेक्षा अधिक अन्नधान्य मिळवत. शेतीची अवजारे बनवणे, दुरुस्त करण्यासाठी कुशल कारागिराची गरज. कच्चा माल, तयार वस्तू व इतर ठिकाणाहून आयात करण्याची गरज. मिठाच्या व्यापारामुळे नवश्म युगातील व्यापार विस्तारायला मदत. नवश्म युगातील गावांच्या भोवती असलेल्या संरक्षण भिंतीचे आणि खंदकांचे पुरावे मिळाले. घरांची रचना. नवश्म युगाच्या सुरुवातीला कुडाची घरे, त्यानंतर कच्च्या विटांची चौकोनी घरे. गाव, नातेसंबंध आणि कुटुंब. गावातील लोक सर्वसाधारणपणे एकाच कुळातील. त्यानंतर गावातील सदस्य एकमेकांचे नातेवाईक. अशा प्रकारे हा धडा आपण अभ्यासला आहोत. त्याच्या आधारे आपल्याला स्वाध्याय सोडवायचा आहे. धन्यवाद.